नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। बस वेळेवर सोडण्यासाठी गर्लगुंजी येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन। उशिरा आलेल्या बस 2 तास अडविण्यात आल्या। खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे बस वेळेवर येत नसल्याने या गावातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते। शेवटी आज या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी गर्लगुंजी येथे रास्ता रोको करून 2 बस अडविण्यात, त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। गर्लगुंजी या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता येणारी बस 10:30 ते 11 वाजता येत असल्याने या ठिकाणी असलेल्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। त्यामुळे या गर्लगुंजी गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडून आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करून उशिरा आलेल्या बस अडविण्यात आल्या होत्या। जवळजवळ 1.5 तासापेक्षा जास्त वेळ बस अडवून ठेवण्यात आल्या होत्या। यावेळी गर्लगुंजी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी सुद्धा या आंदोलनात भाग घेतला होता। शेवटी याची दखल खानापूर बस आगाराच्या अधिकाऱ्यांनी घेतली व गर्लगुंजी या ठिकाणी भेट दिली व आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांनी आगाराच्या अधिकाऱ्यासमोर विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या। यावेळी डेपो अधिकाऱ्यांनी यापुढे वेळेवर बस सोडण्यात येतील अशी ग्वाही दिली। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले, परंतु गर्लगुंजी या ठिकाणी 1.5 ते 2 तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना प्रसाद पाटील म्हणाले की आज गर्लगुंजीचे जे विद्यार्थी आहेत ते आणि त्याचबरोबर गर्लगुंजीचे जे नागरिक आहेत यांनी आज इथं रस्ता रोको केलेला आहे। याचं कारण म्हटलं तर जवळपास गेले 3 महिने इथं जी आपली शाळेची जी सकाळची जी बस येते होती 8:45ला ती खानापूरहून सुटून इथं 9 वाजता जी पोचायची बस आहे, दररोज इथं जवळपास 11च्या दरम्यान इथं पोचायले आणि जी आपली शाळेची मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, त्यानं खानापूरला पोहोचायला 11 वाजले। 11 झाल्यानंतर त्यांचे जवळपास दररोज 2 क्लास जे दररोजच त्यांचे चुकाले। मग तिथं आपली ताराराणीची मुलं असोत, मराठा मंडळची असो, सिद्धिविनायकची असो, त्याच्याबरोबर कन्नड मिडियमलाही जाणारी काही मुलं आहेत, त्यांचे दररोजचे 2 क्लास चुकाले। त्याच्यामुळे त्यांचं ते मोठं शैक्षणिक नुकसान व्हायलं आहे। ते आम्ही बरेच वेळा आमच्या मुलांनी डेपोमध्ये जाऊन भेटले, त्याच्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलं, पण त्यांनी याच्यावरती कुठलीच ॲक्शन घेतली नाही। त्याचबरोबर दुसरी समस्या अशी होती की ज्या खानापूरच्या ज्या बसेस आहेत त्या इथून खालच्या बसस्टँडवरून परतून जायलेत आणि वरचं बसस्टँड इथून जवळपास अर्धा किलोमीटरच्या वर आहे आणि जे आपली म्हातारी लोक आहेत अथवा शाळेची मुलं आहेत ती उपाशीपोटी आलेली असतात आणि त्यांना इथून तिकडंपर्यंत चालत जावं लागतं। ही एक मोठी समस्या आहे। हे 2 प्रश्न आम्ही इथं मांडत आहोत आणि आमचा जो पहिलाचा टायमिंग होता म्हणजे सकाळची जी 6:45ला बस तिथून सुटणार होती, इथून गर्लगुंजीमधून 7 वाजता, 8:45ला तिकडनं सुटणारी बस इकडनं 9 वाजता सुटायला पाहिजे, असा जो टायमिंग आहे तो प्रॉपरली त्यांनी जर फॉलो केला आणि त्याप्रमाणे जर त्यांनी बसेस सोडत असतील तर आमचं काही अडचण नाही आहे। त्याप्रमाणे आम्ही डेपो मॅनेजरना आता विनंती केलेली आहे त्यांनी इथं यावं आणि आमचं इथं विनंती मुलांची जी आता रिक्वेस्ट लेटर आहे ते त्यांनी घ्यावं आणि त्यावर त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन उद्यापासून मुलांचे कोणत्याही प्रकारचे क्लासेस चुकणार नाहीत आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही मुलांची, याची त्यांनी काळजी घ्यावी अशी आम्ही तुमच्या वतीनं त्यांना विनंती करतोय। आणि सर्वत्र आता काही स्कीमांच्या संदर्भात त्यांनी सांगतात की काही जास्त म्हणजे असं बसेसचं टायमिंग मिस व्हायले, पण त्याचा काही संबंध नाही आहे। काही फक्त बस ड्रायव्हर चालकांच्या मस्तीमुळे सुद्धा या काही घटना घडत आहेत। त्यासाठी त्यांनी वेळेवरती बसेस पाठवून देऊन मुलांचे जे क्लासेस चुकत आहेत त्यावर त्यांनी ॲक्शन घ्यावी आणि मुलांना व्यवस्थित शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सहकार्य करावं।